2 मिनिट. किशोर भागवत आणि मी एक शेतकरी आहे. हे बघा आमच्या विहिरीचं पाणी. आज ह्या विहिरीचं पाणी आम्ही प्यायचं कसं शेताला आल्यानंतर इथून पाणी आणायला 5 किलोमीटर लांब जावं लागतंय. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरकारी साखर कारखान्याने सगळं दूषित केलंय. त्यामुळे कारखान्यानं काहीतरी अंमलबजावणी करावी आणि त्यांच्या पाण्याची त्यांनी सोय करावी. हे जे पाणी नदीच्या पात्रात सोडतात हे सोडू नये. यामुळे जनावरं दगावतात, शेतात कोणतं उत्पन्न येत नाही आणि हेच पाणी गावठाणला पाणी सगळं गावाला जनतेला प्यायला पाणी हीच आहे. प्यायला म्हणा, वापरायला म्हणा, सगळं पाणी ग्रामपंचायतला कारखान्याचं दूषित पाणी आहे. त्यामुळे ग्रामपंचायतनं बी पाठपुरावा केलेला नाही. ते ग्रामपंचायतला आम्ही दिलंय, वर तहसीलदाराला दिलंय, तरी बी कुठला काय पाठपुरावा आलेला नाही. आम्ही ते कारखान्याला सुद्धा दिलेला आहे. कारखान्याची बैठक झाली, त्यात कारखान्याचा साहेब येऊन गेलता संचालक. त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं होतं की 1-8 दिवसात तुमच्या कारखान्यात पाणी बंद होईल, ह्याला यायचं कॅनलला वगैरे नदीला यायचं. तरी काय झालेलं नाही. फक्त येतात, 2 शब्द बोलतात, गेले की ते तिकडं पुन्हा त्यांची गाठ घेतली की कोण बोलत नाही. तिथं कोण कुणाला ओळखत नाही. कारखान्यावर गेले की चेअरमनला भेटले की चेअरमन 2-2 दिवस कारखान्यावर नसतो. एमडीला भेटायला गेले की एमडीला 3 दिवस आधी लेटर द्यावं लागते, तेव्हा एमडी भेटतंय. एमडीचे सुद्धा काय गेल्या शेतकऱ्याची भेट होत नाही. त्यामुळे कारखान्याने त्यांच्या पाण्याची सोय त्यांनी करावी. असं दूषित पाणी जर सोडलं तर आमच्या गावकऱ्यातर्फे त्यांच्यापाशी आंदोलन केलं जाईल. काय केले पाणी दोषी कुठे आहे तुमची? हिर कोणची आहे? हे काय बघा विहीर पूर्ण पाणी दूषित आहे. आज 3 महिने झालं, 5-6 महिने झालं पाणी दूषित आहे. असं लगातार 6 वर्ष झालं पाणी दूषित आहे. कसं करायचं त्या कारखान्यानं आम्हाला सांगावं. नसलं कारखाने त्यांच्या पाण्याची त्यांनी सोय करायची. आता पुल्ली भूमिका काय आहे तुमची नेमका कारखान्याच्या विरोधात? नाही, कारखान्यानं पाणी जर बंद केलं तर आम्ही सगळे गावकरी मिळून कारखान्यावर आंदोलन करणार आहोत. माझे नाव गणेश आगतराव लांडगे, गाव विठ्ठलवाडी येथील असून माझी जमीन 383 हा गट नंबर असून ह्या गटातील माझे 2 एकरचे नुकसान झालेले आहे. त्याच्यात हरभऱ्याचे पीक आणि द्राक्षाची बाग पूर्णपणे जळून गेलेली आहे आणि इथे आम्हाला पिण्यासाठी पाणी कुठेही मिळत नाही. ह्या डॉक्टर आंबेडकर कारखाना याने पूर्ण पाणी सोडल्यामुळे इथे पाण्याची गैरसोय झालेली आहे. म्हणजे पाणी दोषी आहे का तुमच्या हिरीमध्ये? पाणी पूर्ण दूषित आहे इथले. आम्ही पाठपुरावा ग्रामपंचायतकडे आणि तहसीलदारकडे केले, त्याच्यावर कुणीही ॲक्शन काही घेतलेली नाही. आता शेतकरी म्हणून तुमची पुल्ली भूमिका काय नेमका? आता काय करणार नेमका तुम्ही? आता आम्ही पूर्ण गावातले लोक मिळून जाऊन आंबेडकर कारखान्यावर जाऊन उपोषण करणार आहे. म्हणजे शेतामध्ये तुमचं नुकसान झालंय, पिकं काय काय होते? पिकं द्राक्षाची बाग आणि हरभरे होते. तिथं नेमका काय झालंय त्या पिकाचं? पूर्ण जळून खाक झालेलं आहे पाण्यामुळे. मी शरद धनंजय लांडगे, माझं गाव विठ्ठलवाडी, तालुका जिल्हा धाराशिव आणि मी एक शेतकरी आहे आणि माझ्या शेताचा गट नंबर आहे 389. मी 2012-13 साली 13 लाख रुपये खर्च करून विहीर पाडली आणि 2 बोर पाडलेत. परंतु ती पाणी एवढा खर्च करून सुद्धा ती पाणी पहिला मला अधिकार नाही. का तर ते आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचं पाणी त्यांनी तिकडून घाण पाणी सोडतात केमिकलचं आणि ती पाणी नाल्याद्वारे आलेलं पाणी तिथून जिरपून माझ्या बोरला आणि विहिरीला ती पाणी जाते घाण आणि त्याच्यामुळे ती पाणी प्यायला योग्य नाही. आणि ती जर मी बोरचं आणि विहिरीचं पाणी जर माझ्या शेतातल्या पिकाला दिलं तर त्या पिकातसुद्धा माझं नुकसान होतं आहे. आतापर्यंत माझी 1,20,000ची एक दिवसाला 28 लिटर दूध देणारी गाय 1,20,000 रुपयाला मी आणलेली होती आणि त्या गायीनं योगायोगी शेतात बांधलेली गाय सुटली आणि येऊन पाणी पिलं ती नाही इथलं घाण पाणी. आणि 1,20,000ची गाय माझी मागीतल्या 1 तारखेला मेली
आणि जर ही कंप्लेंट कुठं आम्ही पुढं करावी तर आमचे ऊस परत ही कारखाना घेऊन जाणार नाही. ह्या भीतीपोटी आम्ही कुठं कंप्लेंट केलेली नाही, काय नाही. मग जर आमचं कारखाना ऊस असं घेऊन जात असेल तर आम्ही कंप्लेंट पण केली असती. पण आम्ही जर कंप्लेंट केली तर कारखाना आमचा परत ऊस घेऊन जाणार नाही, म्हणून आम्ही कंप्लेंट कुठं केलेली नाही आतापर्यंत.